नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत असा गोडाचा पारंपरिक पदार्थ. चला तर बघूया कोणता पदार्थ बनवणार आहोत तो. 1 वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी रवा, 1 वाटी गूळ, स्वादानुसार मीठ. तर मंडळी आपण सर्वात अगोदर गुळ विरघळून घेऊ. गुळ पाण्यामध्ये टाकला ना कसं छानपैकी तसं विरघळून घ्यायचं आहे. असं चमच्याने व्यवस्थित दाबून केलं ना गुळ पटकन विरघळतो. अशा पद्धतीने गुळ एका प्रकारचं फेटाळून घेतलं म्हटलं तरी चालेल. आता हे गुळाचं पाणी आपण करून घेतलेलं आहे. तरी पण आता गव्हाच्या पिठामध्ये आपण रवा आणि स्वादानुसार मीठ टाकून घेतलं. आता हे गुळाचं पाणी आपण असं गाळून घेणार आहोत, कारण गुळामध्ये कचरा किंवा असं काहीतरी एखादा खडा वगैरे असतो, त्यामुळे आपण ते गुळाचं पाणी गाळूनच घ्यायचं. आता आपण हे छानपैकी गुळाचं पाणी आणि गव्हाचं पीठ चांगलं एकजीव करून घेणार. तरी पण मंडळी मी सांगू का तुम्हाला, हे व्यवस्थित असं मिश्रण करून घेतलं ना का गुलगुले ना खूप असं म्हणजे असं जाळीदार होतात आतून. असं छान फेटाळून घ्यायचंय. तोपर्यंत आपण आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊ, म्हणजे गुलगुले काढायला एकदम सुंदर. हे पहा, अशा पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलेले गुलगुल्याचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता तेल तापले, आपण गुलगुले काढून घेऊ. हे बघा, या पद्धतीने मी आता गुलगुले बनवून घेणार आहे सर्वच. म्हणजे मंडळी तुम्हाला एक सांगू का, हे गुलगुल्याचा प्रकार ना महिन्यातून एकदा तरी घरामध्ये व्हायलाच पाहिजे, कारण लहान मुलं मोठ्या मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. हा गुळ शरीरामध्ये जाणं खूप शरीराला चांगलं असतं. एका प्रकारची शरीराला ऊर्जा मिळते आपल्या. आता हे अशा पद्धतीने मी गुलगुले काढून घेतलेले. अशा थोडेसे म्हणजे कच्चे पण नाही राहिले पाहिजे, सफेद आणि जास्त लाल पण नाही केले पाहिजे. या पद्धतीने अशा म्हणजे एकदम आतमधून असं जाळीदार होतात गुलगुले. आता मी अशा पद्धतीने सर्व गुलगुले काढून घेते. पहा बरं किती छान झाले आपले गुलगुले. असा हा पौष्टिक पदार्थ, गुळापासून बनवलेले गुलगुले. बघा बरं किती छान झाले. असा हा पौष्टिक पदार्थ, गुळापासून बनवलेले गुलगुले. चला तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.